नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सैराट फेम रिंकू राजगुरू सध्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये रिंकूने तिच्या अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावला आहे। ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते। काही महिन्यांपासून रिंकूच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या। ती कोणाशी आणि कधी लग्न करणार याबाबत तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे। या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नव्या फोटोमुळे चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच महालक्ष्मीचं दर्शन घेतलं। खास गोष्ट अशी की ती यावेळी एकटीच नव्हती। रिंकू खासदार संजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्याबरोबर देवीच्या दर्शनाला गेली होती। हा फोटो सोशल मीडियावर येताच खळबळ उडाली। यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। यूट्यूबर, समाजसेवक आणि उद्योजक कृष्णराज महाडिक यांच्या फॅन पेजवरून 10 फेब्रुवारी रोजी दोघांचा कोल्हापूरतील अंबाबाईच्या मंदिरातील फोटो शेअर करण्यात आला। त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे। त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे। अनेकांनी तर रिंकूला थेट महाडिकांची तिसरी सून म्हटलं आहे। याच दरम्यान रिंकूने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे। या फोटोमध्ये महालक्ष्मीच्या देवळातील ड्रेस घातलेला दिसतोय। तिने कपाळावर कुंकूही लावलेलं दिसतंय। विशेष म्हणजे या फोटोसोबत तिने स्टोरीमध्ये अपने ही रंग में मुझको रंग दे हे गाणं लावलं आहे। त्यामुळे रिंकूने तिच्या नात्याबद्दल हिंट दिली आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे। रिंकू आणि कृष्णाच्या नात्याची एकच चर्चा सुरू झाली। दोघांच्या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। दोघांनी यावर भाष्यही केलेलं नाही। पण दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे। आपल्याला रिंकू राजगुरू बद्दलची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।